माननीय सदस्य प्राजक्त तनपुरे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. 293 अन्वये चर्चेवर आपण मला बोलण्याची संधी दिली. अध्यक्ष महोदय, सरकार खरं सातत्याने सांगत असतं की सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. सातत्याने आम्ही अध्यक्ष महोदय शासनाकडनं हे ऐकत असतो, वेगवेगळ्या जाहिरातीमधले बघत असतो. परंतु अध्यक्ष महोदय, या सरकारच्या काळामध्ये सर्वसामान्य माणूस खरं मरण्याकरता सोडून दिला की काय असं वातावरण त्या ठिकाणी खरं बघायला मिळते. अध्यक्ष महोदय, या राज्याची वैद्यकीय व्यवस्था ही कधी नव्हते इतकी खरं ढिसाळ वैद्यकीय व्यवस्था या राज्याच्या इतिहासात कधी नसेल ते या सरकारच्या काळामध्ये खरं अध्यक्ष महोदय बघायला मिळते. सर्वसामान्य माणूस अध्यक्ष महोदय ज्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेण्याकरता जातो, त्या रुग्णालयांची अवस्था, त्या रुग्णालयामध्ये घडलेल्या घटना बघता कितपत या सरकारला सर्वसामान्यांबद्दल आस्था आहे की नुसतं बोलायचाच विषय. अध्यक्ष महोदय, मागच्या काही 3-4 महिन्यामधल्या घटना अध्यक्ष महोदय आपण बघितल्या तर नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अध्यक्ष महोदय 1-2 दिवसामध्ये 41 मृत्यू झाले. 18 त्याच्यामधले लहान मुलं होते. अध्यक्ष महोदय, सर्वसामान्य लोक आहेत ही सगळी. अध्यक्ष महोदय, ऑक्टोबर महिन्यामध्ये नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये 24 तासामध्ये 25 मृत्यू झाले. 3 दिवसात 63 मृत्यू झाले. अध्यक्ष महोदय, ठाण्याला अध्यक्ष महोदय 12 तासामध्ये 18 मृत्यू होतात. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये 24 तासामध्ये 18 मृत्यू झाल्याच्या घटना अध्यक्ष महोदय रोज टीव्हीवरती वर्तमानपत्रामध्ये. खरं या घटना ऐकून खरं माणसाचं मन त्या ठिकाणी हेलावून जातं. अध्यक्ष महोदय, सर्वसामान्य माणूस याला आपण साधी आरोग्य व्यवस्था देऊ शकत नाही हे शासन अध्यक्ष महोदय, आणि सर्वसामान्यांचं शासन असल्याच्या घोषणा होतात. अध्यक्ष महोदय, या इतके मृत्यू झाले, इतके गोरगरिबांचे मृत्यू झाले आणि शासनाने फक्त थातूर मातूर काही तिथल्या अधिकाऱ्यांवरती, काही डीन असतील त्यांच्यावरती कारवाई केली असेल. अध्यक्ष महोदय, पण याला जबाबदार या शासनामधले आरोग्य मंत्री आहेत. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, औषधांचा तुटवडा, औषधांचा सप्लाय या हॉस्पिटलला वेळेमध्ये झाला नाही, योग्य प्रकारे झाला नाही, ही बाब देखील अध्यक्ष महोदय मोठी गंभीर आहे आणि समोर आलेली आहे. अध्यक्ष महोदय, हाफकिनकडनं आपण औषधं सेंटरी त्या ठिकाणी खरेदी करायचो आणि त्यांना या रुग्णालयांना वितरित करायचो. परंतु या सरकारने ही यंत्रणा बदलली आणि महाराष्ट्र मेडिकल प्रोक्युरमेंट ऑथॉरिटी नावाचं एक प्राधिकरण त्या ठिकाणी स्थापन केलं. चांगली गोष्ट आहे, करण्याचा प्रयत्न झाला. परंतु अध्यक्ष महोदय, हे नवीन प्राधिकरण स्थापन केलं औषध खरेदी करण्याकरता सेंट्रलाइज, पण मात्र या सगळ्या प्रोसेसमध्ये अध्यक्ष महोदय हे जे MMPA महाराष्ट्र मेडिकल प्रोक्युरमेंट ऑथॉरिटी, याला 850 कोटी रुपयाची औषधाची हॉस्पिटलनी मागणी केली. या MMPA ला हे स्थापन झाल्यानंतर 1ही रुपयाचं औषध हे MMPA त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय पुरवू शकलं नाही. या MMPA ची स्थापना झाल्यानंतर अध्यक्ष महोदय IAS दर्जाचा अधिकारी इथे हेड CEO किंवा जे काय पद असेल तो असायला पाहिजे. तो पूर्ण वेळ IAS दर्जाचा अधिकारी देखील या ठिकाणी दिला गेला नाही. प्रभारी अधिकारी त्या ठिकाणी एवढ्या महत्वाच्या ऑथॉरिटीला अध्यक्ष महोदय दिला गेला. 70 पदं निर्माण केली आहे MMPA ची, त्याच्यामधली फक्त 20 पदं भरली अध्यक्ष महोदय 5-6 महिन्यामध्ये. अशा प्रकारे या हॉस्पिटलला औषध पुरवठा करणारी जी यंत्रणा आहे हिच्याकडे एवढं जर दुर्लक्ष या सरकारचं झालं अध्यक्ष महोदय, अधिकारी नाहीत, माणसं नाहीत, टेंडर केली नाहीत आणि हॉस्पिटलला औषधं झाली नाहीत, आणि म्हणून खरं अध्यक्ष महोदय एवढ्या गोरगरीब माणसांचे जीव गेले. नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने अध्यक्ष महोदय MMPA कडे 72 कोटी रुपयाच्या औषधाची मागणी केली मे महिन्यामध्ये. अजिबात रिस्पॉन्स आला नाही. अरे, जी ऑथॉरिटी औषधं खरेदी करणार आहे आणि या रुग्णालयांना पोहोचवणार आहे तिथंच जर काही विषय लक्ष नाही या सरकारचं आणि खरं थातूर मातूर अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करता, पण मात्र आरोग्य मंत्र्यांनी खरं राजीनामा द्यायला पाहिजे होता एवढे माणसं गेल्यावरती अध्यक्ष महोदय. पण कुठली संवेदना, सर्वसामान्यांबद्दल संवेदना या सरकारला नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, खरं या राज्यामध्ये 1.5 वर्षापूर्वी जे सत्तांतर अध्यक्ष महोदय झालं त्याचा सगळ्यात जास्त फटका कुठला डिपार्टमेंटला बसला असेल तर तो आरोग्य विभागाला बसला. अध्यक्ष माझे स्पष्ट मत आहे. आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय राजेश टोपेंसारखा आरोग्य मंत्री या राज्याला लाभला, खरं भाग्य समजतो खरं मी. आणि या सत्तांतरामुळे एवढ्या चांगल्या आरोग्य मंत्र्याला हा राज्य मुकला अध्यक्ष महोदय.
हे जे MMPA जे आहे ऑथॉरिटी ही स्थापन करण्याची संकल्पना राजेश टोपे साहेबांची होती. अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये स्वस्त दरामध्ये आणि सेंट्रली एक प्रोक्युरमेंट एजन्सी असावी, याच्यासाठी ऑथॉरिटी असावी, याकरता तामिळनाडू राज्यामध्ये ही संकल्पना खूप चांगल्या प्रकारे अध्यक्ष महोदय राबवली गेली. हे बघण्याकरता महाविकास आघाडीच्या काळातलं शिष्टमंडळ राजेश टोपेंच्या नेतृत्वाखाली सेक्रेटरी असतील आणि वैद्यकीय खात्यातले सर्व अधिकारी हे घेऊन अध्यक्ष महोदय तामिळनाडूचा दौरा केला. तिथली सगळी सिस्टीम समजून घेतली, तिथला सॉफ्टवेअर देखील अद्ययावत आहे आणि हे सगळं करून रिपोर्ट त्या ठिकाणी शासनाला सादर झाला अध्यक्ष महोदय. आणि हे बिल MMPAचं बिल आणायचं होतं, कॅबिनेटला ठेवायचं होतं आणि त्यावेळेस सत्तांतर अध्यक्ष महोदय झालं. यानंतरच्या गतिमान म्हणवणाऱ्या सरकारनं हे एवढं महत्वाचं बिल हे लगेच खरं आणलं पाहिजे होतं, परंतु अक्षरशः वर्ष घालवलं आणि या 2023च्या मला वाटतं मार्च का एप्रिल महिन्यामध्ये हे बिल इथं आणलं गेलं. एवढं खरं अध्यक्ष महोदय इतक्या महत्वाचं बिल वर्षभर त्या ठिकाणी दुर्लक्ष झालं. आणि म्हणून खरं अध्यक्ष महोदय आरोग्य व्यवस्थेकडे एवढे बळी गेले, तिथं रोज 20-20 लोक जात आहेत, 25-25 लोक जात आहेत, कुठलीही संवेदना या सरकारला नाही. सर्वसामान्य माणूस मरण्याकरता सोडून दिलेला आहे. या MMPA ऑथॉरिटीकडे दुर्लक्ष, माणसं भरलेली नाहीत. काय चाललंय अध्यक्ष महोदय? आणि उठून सांगायचं आमचं सर्वसामान्याचं सरकार आहे, जाहिरातबाजी करायची अध्यक्ष महोदय. त्या दिवशी अध्यक्ष महोदय प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान त्या बुलढाण्याच्या महिलेचा अध्यक्ष महोदय विषय होता. आम्ही सभात्याग केला. खरं अध्यक्ष महोदय, एक गर्भवती महिला तिथं बुलढाण्याच्या स्त्री हॉस्पिटलमध्ये तिथं ऍडमिट होते. तिचं पोटातच मेलेलं असतं. तिला 5-6 तास तिथंच ठेवलं जातं. राजेश टोपे साहेबांनी सांगितलं की ते अर्भक त्या ठिकाणी काढून घ्यायला पाहिजे होतं, तरी ती वाचली असती. 5-6 तास गेले अध्यक्ष महोदय तिथं. तिथून पाठवलं नांदेडला, तिथून परत पाठवलं नागपूरला. काय चाललंय काय? अक्षरशः अध्यक्ष महोदय ती महिलेचा मृत्यू झाला आणि इथं मात्र आरोग्य मंत्री अधिकाऱ्यांचं समर्थन करतात अध्यक्ष महोदय. अरे 2 मिनिटांमध्ये खरं राजीनामा देऊन मोकळं व्हायला पाहिजे होतं ही जबाबदारी स्वीकारून, पण मात्र हे सरकार संवेदनाहीन सरकार आहे अध्यक्ष महोदय. एवढे बळी सर्वसामान्यांचे गेलेत, काही त्या ठिकाणी संवेदना नाहीत. जाहिरातीवरती चालू आहेत. आणखीन तो आपला दवाखाना म्हणून उघडला अध्यक्ष महोदय. ते करण्यापेक्षा आधी या सगळी पदं भरली पाहिजे. काय अवस्था आहे ग्रामीण रुग्णालयांची माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय? अक्षरशः त्या ग्रामीण रुग्णालय जे असतात त्याच्यामध्ये डॉक्टरची संख्या कमी आहे. जे डॉक्टर अध्यक्ष महोदय निवासी डॉक्टर असतात त्यांच्याकरता क्वार्टर्स आहेत, कोणी थांबत नाही अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये निवासी डॉक्टर्स. आणि काय करते सरकार बसून? अध्यक्ष महोदय, माझ्या राहुरी शहरामध्ये खरं एक ग्रामीण रुग्णालयाचा विषय होता. जागेची काय अडचण होती अध्यक्ष महोदय? मी 2-3 वर्षामध्ये वेळोवेळी बैठक घेऊन जागेचा वाद संपवला आणि आता रुग्णालय बांधायचं तर तिथले आमचे पालकमंत्री असतील आणि मंडळी असतील यांनी नवीनच ते संकल्पना राबवून शहराच्या बाहेर कुठेतरी ग्रामीण रुग्णालय न्यायचा प्रयत्न केला. तिथल्या आमदाराला विश्वासही न घेतलं नाही अध्यक्ष महोदय. काय कशा प्रकारे खरं आरोग्य व्यवस्थेचं होणार आहे, मोठी काळजी अध्यक्ष महोदय सर्वसामान्यांची त्या ठिकाणी लागलेली आहे. आणि म्हणून खरं आरोग्य मंत्र्यांनी खरं निश्चितपणे थोडीशी जनाची मनाची त्या ठिकाणी ठेवून खरं राजीनामा या ठिकाणी देऊन चांगला कोणीतरी अजून कार्यक्षम आरोग्य मंत्री खरं त्या ठिकाणी राज्याला खरं मिळायला पाहिजे, ही सर्व सभागृहाची भावना आहे अध्यक्ष महोदय. दुसरा विषय अध्यक्ष महोदय, पोलीस प्रशासन. 2च मुद्दे मांडणार आहे, जास्त वेळ घेणार नाही, तुम्हाला घंटी पण वाजू नका काय. अध्यक्ष महोदय, पोलीस प्रशासनाच्या बाबतीमध्ये मी काही खूप मोठे मुद्दे घेणार नाहीत. जे टीव्हीवरती मुद्दे येतात, कोणते काय ललित पाटील असेल, कोण सलीम कुत्ता, काय असे मोठे मुद्दे येतात, त्याच्यावरती मोठा इश्यू होतो अध्यक्ष महोदय. पण आमच्या शेतकऱ्यांचं देखील पोलीस प्रशासनाकडे खूप मोठी तक्रार आहे अध्यक्ष महोदय. माझ्या मतदारसंघामध्ये ज्या इलेक्ट्रिक मोटर असतात, धरणाच्या कॅनलमधनं पाणी उपसा करणाऱ्या किंवा धरणातून वगैरे, त्या इलेक्ट्रिक मोटरी चोरी जाण्याचं इतकं मोठं प्रमाण आहे अध्यक्ष महोदय. पोलिसांचं साफ दुर्लक्ष आहे. मी मध्यंतरी आम सभा घेतली माझ्या राहुरीमध्ये आणि आम सभेमध्ये एका सरपंचांनी तक्रार मांडली की बाबा माझ्या गावामध्ये चेडगाव म्हणून गाव आहे राहुरी तालुक्यातलं, किंवा गेल्या वर्षभरामध्ये 30 मोटरी चोरी गेल्यात शेतकऱ्याच्या. 30. हे वाटताना खरं हायलाइट बातमी होणार नाही, पण त्या शेतकऱ्यासाठी खूप मोठी बाब आहे अध्यक्ष महोदय. या राज्यातला शेतकरी एवढा अडचणीमध्ये असताना कायदा सुव्यवस्था देखील त्याला संरक्षण देऊ शकत नाही आपण, तिथं आणखीन गंभीर बाब आहे अध्यक्ष महोदय. मी पोलीस इन्स्पेक्टर तिथं होते, त्यांना म्हटलं काय चाललंय, म्हटलं 30 मोटर वर्षभरामध्ये चोरीला गेल्यात आणि तुम्ही काय करताय? अध्यक्ष महोदय, काय उत्तर द्यावं पोलीस इन्स्पेक्टरनी? मला म्हणे आमदार साहेब हे सगळे बोलतात, हे सगळे वेग बोलतात म्हणे शेतकरी. माझ्याकडे लगेच त्यांनी टेक्निकल कागदोपत्री उत्तर द्यायला सुरुवात केली. म्हटलं थांबा, म्हटलं
उद्या आपण त्या गावामध्ये जाऊ. मी जरा अधिवेशनात आलो, पीआय तिथं अध्यक्ष महोदय गेले, 30 लोकांनी त्यांच्याकडे लेखी दिलं. आणि असे अध्यक्ष महोदय पोलीस प्रशासन असे उत्तर देणार शेतकऱ्याला? कापूस अध्यक्ष महोदय चोरी होतो, स्पीकर चोरीला जातात, केबल चोरीला जाते, मोटर चोरीला जातात आणि अक्षम्य दुर्लक्ष त्या ठिकाणी होतं. फक्त मात्र माझ्या या मतदारसंघामध्ये माझ्या राहुरी पोलीस स्टेशनमध्ये अध्यक्ष महोदय गेल्या मी आमदार झाल्यापासून 8 पोलीस अधिकारी बदललेत. कन्क्लूड करा. नाही अध्यक्ष महोदय थांबा, शेवटचाच मुद्दा आहे. आणि अध्यक्ष महोदय 2 पोलीस अधिकारी जे निलंबित झाले ते धार्मिक काहीतरी वाद झाला, थोडस धार्मिक इश्यू आला की लगेच पोलीस अधिकारी निलंबित होतो. पण मात्र शेतकऱ्याचं त्या ठिकाणी दुर्लक्ष. मात्र एखादा पोलीस अधिकारी इतका अरोगंटली शेतकऱ्याबद्दल बोलतो, तो निलंबित होत नाही. मात्र धार्मिक काही इश्यू झाला की मात्र लगेच अधिकारी निलंबित होतात. अध्यक्ष महोदय शेतकरी पण तेवढाच महत्वाचा आहे. या शासनाचं शेतकऱ्याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळं शेवटचाच एक मुद्दा या कायदा सुव्यवस्थेबद्दल बोलतो. ह्या वाळू धोरण अध्यक्ष महोदय या शासनाने आणलं. आम्ही स्वागत केलं की चांगलं धोरण आहे की वाळू तस्कर होणार नाहीत, कायदा सुव्यवस्था राखेल. पण या वाळू धोरणामध्ये जे वाळू डेपो आहेत, मी काल एका वाळू डेपोला भेट दिली अध्यक्ष महोदय. 600 रुपये ब्रासमध्ये वाळू शेतकऱ्याला मिळणार अशी घोषणा झाली. पण प्रत्यक्षामध्ये त्याचे जे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस आहेत त्याच्यामध्ये अगदी अपारदर्शकता आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटीने ट्रान्सपोर्टेशनचे रेट ठरवायचे, ते नगर जिल्ह्याचे रेट काहीतरी 60 रुपये 70 रुपये पर्यंत प्रति किलोमीटर रेट ठरले. पण प्रत्यक्षामध्ये वाहतूकदार 300 रुपये प्रति किलोमीटरनी त्या ठिकाणी रेट घेतात. आणि जी चोरीनी वाळू पडते तेवढ्याच ह्यानी ही वाळू पडायला लागली. उलट लोक म्हणायला लागले चोरीनी पटकन तरी यायची, इथं लोक 5-5 दिवस चक्रा मारतात. म्हणून मी महसूल मंत्र्यांनाही काल एका लग्नात मला भेटलो, त्यांनाही सांगितलं की ह्याच्यामध्ये पारदर्शकता आणा. ते रेट देखील, ते पैसे देखील ऑनलाईन भरायची व्यवस्था करा की जेणेकरून शेतकऱ्यांना खरंच चांगलं त्या ठिकाणी लोकांना सवलत मिळेल. असेच एवढेच मुद्दे अध्यक्ष झालं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय या आरोग्य व्यवस्थेची शासन, मी बोललो त्याची शासन दखल घेईल. या पोलीस प्रशासनाने देखील शेतकऱ्यांकडे देखील बघण्याचा त्या ठिकाणी दृष्टिकोन चांगला ठेवावा. याच बाबींची या प्रस्तावाच्या निमित्तानं अध्यक्ष महोदय मागणी करतो. आणि आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. सन्माननीय